नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 7 मे दुपारचे 2:15 वाजत आहेत. आज आपण आजचा 7 मेचा आणि पुढील 3 दिवसाचा 8 मे, 9 मे आणि 10 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिमी आवर्त हा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आलेला आहे. मात्र याचा जो थोडाफार अंश आहे हा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात राहिलेला आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवस हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात. उर्वरित पावसाची शक्यता काही विशेष दिसत नाहीये. त्याच्यानंतर पूर्व भारतापासून म्हणजेच पश्चिम बंगालपासून असंच कर्नाटक केरळपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झालेला आहे आणि छत्तीसगडच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे. आता याच ट्रफमुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो हा पूर्व भारतात आणि आपल्या राज्यात थोडंफार विदर्भात चालू झालेला आहे. तसेच अरबी समुद्रावरून सुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो महाराष्ट्र छत्तीसगडपर्यंत पोचत आहे, विदर्भापर्यंत पोचत आहे. याच्यामुळेच आता पुढील काही दिवसात विदर्भात पासून पहिल्यांदा सुरुवात होईल. विदर्भात कालपासूनच थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सुरू झालेला आहे. आता आज सुद्धा विदर्भातच पावसाची शक्यता आहे. या ट्रफमुळे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वाऱ्याच्या फ्लोमुळे पुढील काही दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज महाराष्ट्रात बनणार आहे. पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर विदर्भात थोडंफार चंद्रपूर जिल्ह्यात ढगांची दाटी ही सध्या सक्रिय झालेली आहे. त्याच्यामुळे या भागात सध्या थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सुद्धा सक्रिय आहे. उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग सक्रिय नाही आहेत. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाडा या भागातून कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाहीत. फक्त विदर्भात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात थोडीफार ढगांची दाटी जास्त दिसत आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 7 मेचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज आणि त्याच्यानंतर पुढील 3 दिवसाचा. तर आत्ता 3 वाजलेले आहेत, 3:15 झालेले आहेत. तर सध्या जे काही ढग सक्रिय आहेत ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बालापूर, जेवती, जारी जमानी, वणी, मारेगाव या पट्ट्यातून हे सध्या ढग सक्रिय आहेत. तसेच वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट, समुद्रपूर, भिवापूर तसेच उमरेड या पट्ट्यात सुद्धा सध्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. त्याच्यामुळे आता पुढील काही तासासाठी चंद्रपूर, बालापूर, राजुरा, गोंदपिपरी, मूळ, सावली तसेच सिंदेवही, नागबिहीर, ब्रह्मपुरी या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील 4 ते 5 तासासाठी राहील. पण हे जे तालुके सांगितले आहेत असं काही नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल. या तालुक्यातून पावसाची शक्यता ही जास्त दिसत आहे. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात आमरोरी, कुरखेड, धनोरा, चामरोशी, मुलचेरी, इटापट्टली, भामरगड, आहेरी, सिरोंचा हे जे सर्व तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यातील या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी व आज रात्रीसाठी 7 मेच्या रात्रीसाठी राहील. याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, आमेगाव, सालेका, अर्जुनी, देवरी, मोरगाव या सर्व पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. भंडारा जिल्ह्यात तोमसर, मोहोडी, साकोली, भंडारा, लाखनी, लखनापूर, पावनी या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता. नागपूर जिल्ह्यात रामटेक, माऊदा, कुही, उमरेड, हिंगणा, कलामेश्वर, पेरसोनी, रामटेक सर्वच तालुके थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात धरणी, चिखलदरा, वारूद, मोर्शी, चंदनबाजार, अंजनगाव हे जे तालुके आहेत उत्तरेकडील या भागात पावसाची शक्यता आजसाठी. तेवसा, चंदन रेल्वे या भागात सुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी किंवा पुढील काही तासासाठी राहू शकते. याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता आहे. कालापूर, यवतमाळ तसेच रालेगाव, कळंब, बाबुळगाव, वर्धा जिल्ह्यात देवळी, वर्धा, सेलो, करंजा, आर्वी या सर्व पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे पुढील 4 ते 5 तासासाठी. उर्वरित पावसाची शक्यता मागाशी सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या सर्व जिल्ह्यातून जास्त दिसत आहे.
तर हा झाला 7 मेचा पुढील काही तासासाठीचा हवामान अंदाज आणि रात्रीचा हवामान अंदाज तालुका वाईज। त्याच्यानंतर जिल्हा वाईज आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला आणि पुढील काही तासाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी व आज रात्रीसाठी राहील। याच्यानंतर यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजे 7 मेसाठी रात्रीसाठी दिसत आहे आणि पुढील काही तासासाठी सुद्धा। याच्यानंतर नांदेड, लातूर या 2 जिल्ह्यात सुद्धा, तसेच हिंगोली, परभणी हे जे जिल्हे आहेत 4 जिल्हे, या जिल्ह्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एकाच दुसऱ्या ठिकाणी। तर या जिल्ह्यातून सुद्धा एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। मात्र पावसाची शक्यता या 4 जिल्ह्यातून कमी दिसत आहे। विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून जास्त आहे। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी व आज रात्रीसाठी जास्त प्रमाणात दिसत आहे। त्यानंतर हा झाला आजचा 7 मेचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील उद्यासाठी म्हणजेच 8 मेसाठी। याच्यानंतर नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलके मध्यम थेंब किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते उद्यासाठी म्हणजेच 8 मेसाठी। याच्यानंतर धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील, पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये। तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर या पट्ट्यातून सुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील, पावसाची शक्यता उद्यासाठी कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये। नंदुरबार, धुळे, नाशिक पावसाची शक्यता उद्यासाठी कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी 8 मे रोजी नाहीये। त्यानंतर 9 मे रोजी सुद्धा विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 9 मे रोजी सुद्धा आहे। याच्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालन्याचे काही भाग या पट्ट्यातून सुद्धा 9 मे रोजी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 9 मे रोजी आहे। याच्यानंतर सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर पावसाची शक्यता 9 मे रोजी सुद्धा दिसत नाहीये। उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, नाशिक तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यातून सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय होतील 9 मे रोजी। या पट्ट्यातून पावसाची शक्यता नाहीये। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता 9 मे रोजी सुद्धा नाहीये। त्याच्यानंतर 10 मे रोजी थोडंफार पाऊस हा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्रात येण्याचा अंदाज राहील। कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 10 मे रोजी दिसत आहे। पण हा अंदाज थोडाफार पुढचा आहे, त्याच्यामुळे याच्यात बदल पण होऊ शकतो। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर रोज व्हिडिओ टाकतच असतो, अपडेट टाकत असतो, तुम्हाला वेळोवेळी कळवतच जाईन। उर्वरित विदर्भात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज 10 मे रोजीसाठी राहील। विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाडा हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 10 मे रोजी राहील। वरती नंदुरबार, धुळे, जळगाव ढगाळलेलं हवामान राहील, पावसाची शक्यता सध्या दिसत नाहीये। बदल झाला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता नाहीये, मात्र थोडंफार रायगडचा घाटभाग आहे, रत्नागिरीचा घाटभाग आहे आणि सिंधुदुर्गचा जो घाटभाग आहे या घाटभागात स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता दिसत आहे। पण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या पूर्व भागात जो घाटभाग आहे या भागातच हा पाऊस सक्रिय होऊ शकतो। अन्यथा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या मध्य भागात आणि पश्चिम भागात पावसाची शक्यता ही दिसत नाहीये। तर हा होता आजचा 7 मेचा पुढील काही तासाचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज, तसेच पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज 8 मे, 9 मे आणि 10 मेचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा। त्यातल्या त्यात विदर्भातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण या भागात पाऊस सुरुवात झालेला आहे थोड्याफार क्षेत्रासाठी। व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।